एक चांगली सुविचार आहे माहिती तुम्हाला. तुम्ही एखादी नवीन गोष्ट जेव्हा करायला जाता ना तर सर्वप्रथम लोक तुमच्यावर हसतात. नंतर जेव्हा तुम्ही करायला लागता सातत्याने लोक तुम्हाला पाहायला लागतात. त्याच्यानंतर लोक तुम्ही सतत करत असताना लोक तुम्हाला फॉलो करायला लागतात. त्याच्यात तुम्ही सतत करत ना तर लोक तुमचे त्यामधून ना एक प्रकारे घेऊन की अरे हा माणूस ग्रेट आहे, लोक टाळतात. पण पहिली जी फेज असते ना की लोक जेव्हा हसतात तिथे अनेक लोक विकेट टाकतात, त्यामुळे ते पुढे येतच नाही. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक वर्षे भाषण कला वगैरे शिकतो. अनेक लोकांना मी असं पाहिलंय किंवा राजकारणात पण लोकांना असं पाहिलंय, त्यांचं नाव आहे, त्याचा खूप मोठा सन्मान होतो त्यांच्या गावामध्ये, पण ते स्वतःला कधी संधी देत नाही. का माहितीये? चांगलं बोलता येत नाही म्हणून स्वतःला संधी देत नाही. आणि त्यांना माहिती उद्या मला चांगलं बोलता आलं आणि त्या एका गोष्टीमुळे मला लोकांसमोर आणखी चांगला प्रभाव वाढता येईल. तर भाषण कला चांगली बोलण्यासाठी आपल्याला आणखी एका गोष्टीची फार 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 महत्त्वाचं बोलता आहे, ते म्हणजे आपला कम्फर्ट झोन आपल्याला तोडता यायला पाहिजे. असं कम्फर्ट झोन आहे ना, हा तोडता यायला पाहिजे. हा कम्फर्ट झोन कसा तोडायचा, ओके, त्यासाठी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. असं म्हणतात की यशाचा एक त्रिकोण आहे, यशाचा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला जर सारखी धार दिली ना, सारखी धार दिली तर माणूस कुठलीही गोष्ट परिणामकारकरित्या त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो. मग हा त्रिकोण कोणता आहे? बघा, हा त्रिकोण आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो त्रिकोण आहे, त्रिकोणाचा जे पाय आहे ना ते आहे ज्ञान. काय आहे? नॉलेज. तुम्हाला जेवढं जास्त नॉलेज मिळतं तेवढं तुम्ही नॉलेज मिळवायचं, ते फाउंडेशन आहे तुमचं. त्यामुळे तुम्ही सतत नॉलेज मिळवत राहायला पाहिजे. म्हणून माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो, ते सतत व्हायला पाहिजे. दुसरी बाजू आहे ना, ती बाजू आहे कौशल्याची. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो स्किल. तुम्ही जे काय शिकता, जे काय नॉलेज मिळवता, त्याचं तुम्हाला कौशल्यात रूपांतर करता यायला पाहिजे. आपण करिअर घडवणं असं म्हणतो ना, करिअर घडवणं म्हणजे नेमकं काय करतो आपण? जे काय शिकतो ते असे एका स्किल मध्ये आपण रूपांतर करतो ज्यातून तुम्हाला उद्या पैसे कमवता येईल. बरोबर आहे? सिंपल. करिअर घडवणं म्हणजे काय? अशी एक गोष्ट तरी त्याच्यावर कमांड मिळव की उद्या तू स्वतःचा बिझनेस कर, सर्व्हिस कर, व्यवसाय कर, काही कर, तुला चांगले पैसे कमवता यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही शिकता तसं तुम्हाला कौशल्यात रूपांतर करता यायला पाहिजे. त्याला त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे सतत ही बाजू पण सतत त्याला धार दिली पाहिजे, कौशल्याला पण सतत धार दिली पाहिजे. धार दिली पाहिजे म्हणजे काय? नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे.